जल ते आरके एंटरप्राइजेसचे सर्व रुपेश कालेकर त्यांचा वाढदिवस आहे आज आणि त्याच्या समवेत असणारे राज आणि यश मिनमिने असेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला ॲक्वागार्ड इथे आलेले आहे बेस्ट बॅट्समनसाठी आणि मंडपची जी सुविधा केली बिना मोबदला जो ओम साई ग्रुपचा एक पार्टीचा कणा म्हणून आम्ही त्याला ओळखला जातो तो सौरभ कालेकर यांनी या मंडपची जी सुविधा केली त्यांचा देखील मनापासून ओम साई ग्रुपकडून आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर बॅनर आता हे बॅनर तुम्ही पाहताय ती बॅनर आपल्याला बनवून दिले ते राहुल गायकर राहुल ग्राफिक्स याच्या माध्यमातून आपल्याला जे बॅनर बनवलं त्याचं देखील मनापासून आभार आणि त्यानंतर मी जे आपल्याला बेस्ट बॉलरसाठी आपण इथे फिल्टर ठेवलंय फिल्टर आणि गिझर क्षमाशील गिझर ठेवलंय तो राज कालेकर याच्या माध्यमातून आपल्याला इथे गिझर आले त्याचं देखील मनापासून आभार आणि आपण मॅन ऑफ द मॅच देतो त्या मॅन ऑफ द मॅचसाठी आपण मेडल देतो त्या मेडल श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेज यांच्याकडून आले त्यांचं देखील मनापासून आभार आणि हे जार आपण ती जार समोर पाहतो पाण्याची सुविधा ज्यांनी केलंय तो बल्लू घोडविंदे यांच्याकडून आपल्याला पाण्याचे जार पुरवले त्याचं देखील मनापासून आभार आणि विशेषतः या स्पर्धेमध्ये दुखापत झाली की त्यांना फर्स्ट एड हा प्रथमतः आपण उपचार करतो तर प्रथम उपचार करण्यासाठी सुविधा हॉस्पिटलचे सर्व राकेश पाटील सर यांनी फर्स्ट एड ची सुविधा केली त्यांचं देखील मनापासून आभार आणि बॉल बॉक्स आम्हाला दिले ते निवृत्ती चव्हाण यांचं देखील मनापासून आभार आणि आर्थिक सहकार्य आमचे मित्र नामदेव गायकर यांनी देखील या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केलं त्यांचं देखील मनापासून आभार आणि विशेषतः येथे आपल्याला जे केळी पुरवली मॅन ऑफ द मॅचला केळी पुरवली ते आपले जनादादा तरे यांच्याकडून देखील केळी त्यांच्या देखील केळी पुरवली त्यांचा देखील मनापासून आभार आणि विशेषतः आभार आपण मानूया राहुल विषय माजी सभापती यांच्याकडून आम्हाला आर्थिक सहकार्य आले आणि जे खेळाडू आलेत प्रमुख पाहुणे आलेत आणि सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार तुम्ही या ओम साई ग्रुपला जो विशेष सहकार्य केलं आणि ही स्पर्धा रुपेश कालेकर याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही येथे आयोजित केले आणि ही पूर्णत्वास येत आहे एक मनाला आनंद देखील आहे कारण रुपेश सर आम्ही एक ही स्पर्धा गुलजारभाई आम्ही स्पर्धा आयोजन ज्यावेळेस केली त्यावेळेस एक महिना आता सर्व आमच्या ओम साई ग्रुपमध्ये सर्व बिझनेस करणारी मुलं आहेत जॉबला जाणारी आहेत ही स्पर्धा आयोजन करण्याचा मागचा एकच उद्देश आहे की आमच्या गावातील मुलं वाडीतील ऑलिम्पियातील मुलं कुठेतरी एकत्र यावं आणि त्यांचा एकत्र येऊन चांगलं त्यांचे संबंध टिकावं या दृष्टिकोनातून आम्ही ही स्पर्धा आयोजन केली त्यांचं देखील मनापासून आभार आणि शेवटची स्पर्धा तुम्ही नक्कीच आनंद घ्या आणि पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार थँक्यू सो मच धन्यवाद वर्ड कॅच आपण पाहतोय रोहित कडून खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय महत्वाचा झटका बसतोय तो मीत 11 संघाला रोहन पाल फटका चांगला खेचला होता रोहन समोर उडवला होता पण त्या ठिकाणी आपण पाहतोय रोहितची रनिंग कॅच खूप चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि महत्वाचा धक्का बसलाय तो मीत 11 संघाला दुसऱ्या चेंडूवरती विकेट बाहेर मिळते पहिली विकेट तसं आपण पाहतो या ठिकाणी हॉटेल वालकरीचे सर्व सन्माननीय ऋतिक दादा सोनावले यांचं आगमन झालं त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय सन्माननीय रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय योगेश सलामीची जोडी अक्षय आणि आपण रोहन पाहिली अक्षयनं पहिली चिकी सिंगल घेऊन रोहनला स्ट्राइक दिली होती रोहनची विकेट मैदानात आली आहे तिसरा चेंडू यावेळी आपण पाहतोय मोठा फटका योगेशच्या बॅट मधून चेंडूला भिडकावून दिला मिड विकेट रिजन मध्ये योगेशच्या बॅट मधून हा A1 कॉल आहे तिचा ब्रँडेड षटकार
धन्यवाद डीजे मास्टर. योगेशने मात्र आल्या आल्या आपल्या नावाची चर्चा होईल याची मात्र दखल घेतली आहे. दाखवून दिलंय पहिल्या चेंडूवरती मोठा षटकार आपण पाहिला त्याच्या बॅट मधून सुरुवात करून दिली. आता मात्र मीत 11 संघाला असं वाटलं होतं रोहन मात्र बाद झालाय, कुठेतरी बॅकफूट वरती जाईल, पण बॅकफूट वरती कोणताही प्रेशर न घेता योगेशनं पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलका बोलते, 1 गडी बाद झालाय. फायनलचा थरार तुम्ही पाहतात. मीत 11 विपक्ष ओमसाई. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅटची काढा, हा दुसरा विकेट. योगेशला देखील परत पाठवलं. एक फेरी तो एक मेरी. योगेश येतो बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्हर टू डीजे. सुंदर असा रोमांचक खेळ सुरू आहे. हरीश गायकर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे कपडे चेंज करून आलेले आहेत. रायगड जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष हरीश गायकर. चौथ्या चेंडूवरती दुसरा मोठा झटका दिलाय तो मीत 11 संघाला, जो मीत 11 संघ मागचे 5ही सामने जिंकलाय. अशा मोठ्या संघाला आपण पाहतोय. दिलीपनं चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. 2 महत्वाचे फलंदाज योगेश आणि रोहनला बॅक टू द पॅव्हिलियन केलंय. 4 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही दिलीपच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. आता बॅटिंग साठी संघाचे ओनर पिंटू दादा मसे. 5वा चेंडू फटका लॉफ्ट करायचा होता, त्या ठिकाणी आपण पाहिलं बॅटची हलकीशी कडा, कोणतीही धाव नाही या चेंडूवरती. अक्षयने थांबवलंय. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या 7 या अंकावरती. 2 महत्वाचे गडी मात्र बाद झालेत. अक्षय अजूनही मैदानावरती, तोपर्यंत मीत 11 संघाचा आधारस्तंभ एक प्रकारे मैदानावरती आहे असं समजूया. शेवटचा चेंडू असेल दिलीपचा, समोर असेल तो पिंटू दादा मसे जे संघाचे ओनर आहेत. आता मात्र युनिट नंबर 4 वरती बॅटिंग साठी यावेळेस समोर दिलंय, लॉफ्ट केलंय चेंडूला. त्या ठिकाणी पाहतोय आपण लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल, फेक करेल. तत्पूर्वी एकदा निश्चितच कंप्लीट होईल. षटक क्रमांक 1 संपलं. पहिलं षटक आपण पाहतो ओमसाई 11 टीमच्या बाजूने झुकलंय. 8 धावा खर्च झाल्यात आणि विकेट मिळवत 2. मी विनंती करतो सन्माननीय मोमीन अंकल सरांना की आपण यायचं व्यासपीठावरती आणि त्यांच्या समोर सन्माननीय संतोष भातेशे साहेब देखील आहेत. त्यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात त्या 8. फायनलची मॅच आहे. 4 षटकांची. पहिल्या मॅचची पहिली ओव्हर ओमसाई 11च्या बाजूनं. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय संघाचा कर्णधार गणेश कालेकर. गोलंदाजी मार्क वरती येतोय. तर समोर असेल त्याच्या पिंटू दादा मसे आणि नॉन स्ट्रायकर वरती जो या वर्ष अवसरे प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेला खेळाडू अक्षय. राईट मोर द विकेट. पंचांचा इशारा येतोय. मॅच ऑन आहे. पहिला चेंडू असेल. पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत अवसरे प्रीमियर लीग मध्ये. पहिला चेंडू आपण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू अपील केली जाते पण पंचांचा कोणताच इशारा नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात आपल्याला म्हणावी लागेल ती ओमसाईसाठी. आतापर्यंत दबदबा राहिलाय मीत 11 संघाचा. त्यांनी आतापर्यंत 65 असेल 73 असेल भल्या भल्या मोठ्यांचा धावांचा डोंगर उभा केलाय, पण आता मात्र थोडा बॅकफूट वरती जाताना दिसतोय. पहिला चेंडू डॉट टाकतोय गणेश कालेकर. ओमसाई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. दुसरा चेंडू यावेळी खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. लॉंग ऑफला चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचल फेक करे तत्पूर्वी धाव मिळते ती 1. या एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 चेंडूंचा खेळ संपला. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आता संपूर्ण जबाबदारी असेल ती मीत 11 संघाची ती अक्षयवरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती. धावा जमवाव्या लागतील कारण समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. तिसरा चेंडू स्लोवर गतीचा हा चेंडू. हलक्या हाताने चेंडूला सन्मान केलाय आणि या सन्मानाची 1 धाव निश्चितच मिळणार अक्षयला. 1 धाव मिळते या एका धावेच्या मदतीमुळे. धावसंख्येत वाढ. 10 धावसंख्या धावफलकावरती.
दुसरे षटक प्रगतीपथावरती अतिशय आकल्याने गोलंदाजी केली जाते. पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय गणेशच्या गोलंदाजीमध्ये. पहिले 2 चेंडू अगदी तुफान वेगाने टाकले होते. नंतर समोर अक्षयाला माहिती आहे अक्षय फॉर्म मध्ये कोणत्या प्रकारची हवा चालू नाहीये. स्लोवर गतीचा चेंडू टाकला जेणेकरून पूर्ण प्रॉपर ताकद लावावी लागेल चेंडू बाहेर टाकण्यासाठी. पण अक्षय देखील हुशार आहे, त्याने मात्र हलक्या हाताने सन्मान केला. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी. मयूर गायकर चेंडू पर्यंत पोहोचतील. एकच धाव. खूप चांगली गोलंदाजी आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय BT11 संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती ओमसाई 11 टीमची. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. फक्त 11 धावा धावफलकावरती आहेत. मोठे फटके खेचावे लागतील. अक्षयवरती जबाबदारी आहे BT11 ची. फलंदाजीची भक्कम आहे. अजूनही दीपक असेल, अरबाज असेल, संघाचा कर्णधार देखील अजून मागे. 5वा चेंडू समोर असेल पिंटू दादा मसे, नाही अक्षय समोर आहे. यावेळी आपण पाहतो रायझिंग डिलिव्हरी वर्ड बॉल. शाळा बुडलेचा चेंडू टाकलेला हा अतिशय योग्य प्रमाणे उचली घेतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातात विसवतोय. खूप चांगली गोलंदाजी. पाच चेंडू आपण पाहतोय चांगले हातालेत आतापर्यंत. गणेशची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. शेवटचा चेंडू स्लोवर गतीचा हा चेंडू. लेग बिफोरची अपील होती पण या स्पर्धेमध्ये लेग बिफोरचा विकेट नाहीये. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात ते गणेशने या गोलंदाजीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या गोलंदाजीसाठी. फायनलची मॅच आणि त्या आपण टिचून गोलंदाजी केली जाते ती ओमसाई कडून. तिसरा गोलंदाज बहुतेक संदेशकडे गोलंदाजी दिली जाईल का, कारण आतापर्यंत लीडिंग विकेट टेकर संदेश. 2 षटक संपलेत. 11 धावा धावफलकावरती. धावा करणं गरजेचं असेल BT11 संघाला तर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं. तर अक्षय अजूनही मैदानात आहे. त्यांच्या समवेत असेल पिंटू दादा मसे. अजूनही मागे बॅट्समॅन आहेत. विश्वास असेल, दीपक असेल, अरबाज असेल. फलंदाजी खूप मोठी आहे. फलंदाजीचा क्रम चांगला आहे BT11 संघाचा. अकरा धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्क वरती येतोय. सध्याचा लीडिंग विकेट टेकर आहे अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 6व्याचा. ओमसाई ग्रुप अवसरे श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे तुम्ही पाहत आहात. अतिशय रोमांचक फायनल मॅच. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी केली ओमसाई 11 क्रिकेट संघाने. पहिला चेंडू असेल समोर असेल पिंटू दादा मसे. संदेशच्या विपक्ष पिंटू दादा. पहिला चेंडू फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी आपण पाहतो रोहनला चेस मोठी होती. चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेखा पार. यावेळी तो पिंटू दादा मसेच्या बॅट मधून चौकार. पहिल्या चेंडूवरती पिंटू दादांच्या बॅट मधून येतो चौकार. अजून जर बॅक टू बॅक 2 चौकार मारले तर गुलजर बाईक कडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पिंटू दादांसाठी. पहिल्या चेंडूवरती आपला आक्रमक रूप दाखवत असताना पिंटू दादा धावा येत नव्हत्या पण या पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून मात्र आपले इरादे स्पष्ट करतायत. 15 धावा धावफलकावरती लागले गेल्यात पहिल्या चेंडूवरती. अजूनही तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा करणं गरजेचं असेल BT11 संघासाठी, कारण समोरच्या संघाची फलंदाजी देखील तितक्या ताकदीची आहे. दिलीप असेल, गणेश असेल, सौरभ असेल, रोहित असेल. चांगली फलंदाजी आहे. दुसरा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. दिलीप धावतोय. चेंडू उचलेल, फेक करेल
तत्पूर्वी अवघी एक धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. या एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 चेंडूंचा खेळ संपला, 16 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्रायकर एंड वरती येतोय तो अक्षय. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल तिसऱ्या षटकातील. 16 धावा धावफलकावरती आहेत. मोठी जवळपास 40 प्लस धावसंख्या करणं गरजेचं असेल ते मित 11 संघासाठी. एक फायटिंग टोटल उभं करणं गरजेचं असेल. फायनलची मॅच आहे, तिसरा चेंडू असेल, जास्त विलंब करायचा नाहीये. यावेळेस समोर दिलेला चेंडू, त्याला मात्र लॉफ केलंय, चेंडूला फेकून दिले. क्रांतीवीर भगत मास्तर यांना स्मृतीला अभिवादन करत असताना हा येतोय ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार खेचले तर गुलजार यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता मात्र संदेश कुठेतरी महागडा ठरतोय. 2 षटकांमध्ये अवघ्या 11 धावा होते. या षटकामध्ये फक्त 3 चेंडूंमध्ये 11 धावा जमवल्यात त्या मित 11 संघानं. चौथा चेंडू आपण पाहतो, ऑप्स्टमच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू आपण पाहतो. पंचांचा इशारा येतो की हा स्वैर चेंडू आहे. या स्वैर चेंडूमुळे धावसंख्येत वाढ होईल. 23 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 3 चेंडूंचा खेळ संपला. कुठेतरी प्रेशर मध्ये असेल तो संदेश, कारण 2 मोठे फटके त्याच्या विरोधात आलेत. अक्षयने एक षटकार खिचून मात्र चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले. चौथा चेंडू यावेळी आपण पाहतोय, हलकासा आपण पाहतो ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचे इशारे होते की हा पुन्हा एकदा वाईट बॉल असेल. बॅक टू बॅक दुसरा वाईट. थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय संदेश. 3 चेंडू 24 धावसंख्या धावफलकावरती. कुठेतरी मागून इच्छित की डॉट घेणं गरजेचं असेल. डॉट बॉल खूप गरजेचे असतील ते ओम साई 11 साठी. यावेळी आणखीन एक फटका खेचलाय, फटका फसलाय. त्या ठिकाणी दिलीप तयार आहे. कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाहीये. फलंदाज मात्र बाद होतोय. अक्षय बॅक टू द पवेलियन. एक मोठा झटका लागत असताना आपण पाहतोय मित 11 संघाला. तर दोस्ती ग्रुपचे सदस्य सन्माननीय पंकज मस्कर आणि सन्माननीय दीपेश कालेकर साहेबांना देखील विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं. तसेच मी विनंती करतो या स्पर्धेसाठी जे सामनावीरचे किताब दिलेत नामदेव परशुराम गवळी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय किशोरदादा गवळी साहेबांना देखील विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. तर बॅटिंगला जातो इनेट नंबर 5 मध्ये दीपक वाघमारे फलंदाजीसाठी येतोय. आता मात्र कमबॅक केलं संदेश, विकेट मिळवले अक्षयची. 5वा चेंडू शॉर्ट प्लेनचा हा चेंडू होता, त्याला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हा येतोय डॉट बॉल. कमबॅक होतं इव्हनदेचं. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. तसेच आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या लाडू बैलाचे मालक दीपेश कालेकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. हा आपण पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र हलक्या हातानं लॉफ केलं, समोर ड्राईव्ह केलंय. 1च धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीमुळे षटक क्रमांक 30 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या अंकावरती. ओव्हर टू डीजे.
गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. चौथं षटक घेऊन गोलंदाज येतोय तो रोहन. समोर असेल त्याच्या दीपक वाघमारे. रोहनचा पहिला चेंडू बॅटची एज आपण पाहिली. एकच धाव मिळेल, एकच धाव. या एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होते. 26 धावा धावफलकावरती येत. मीत 11 संघ थोडा बॅकफुट वरती दिसतोय आपल्याला. पिंटू दादा मसे स्वतः संघ मालक स्ट्राईक रेंज वरती. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा कुठणाऱ्या 5 चेंडूंमध्ये? 26 धावा धावफलकावरती. दुसरा चेंडू यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची कडा. पण यावेळी मात्र यष्टीरक्षक त्याचं काम करतोय. झेल पकडतोय. फलंदाज मात्र बाद होतोय. पिंटू दादा मसे बॅक टू द पवेलियन. मास्टर मी विनंती करतोय सन्माननीय किशोर गवली व सन्माननीय रोशन डायरे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. दुसऱ्या चेंडूवरती मोठी विकेट आपण पाहतोय. बॅटची कडा घेऊन पिंटू दादा मस्त बॅक टू द पवेलियन. 26 धावा धावफलकावरती. आता मात्र मैदानावरती येतो संघाचा कर्णधार अरबाज मात्र बॅटिंग साठी जातोय. नॉन स्ट्राईक वरती असेल तो दीपक. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. अजून किती धावा जमवणार? 26 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसरा चेंडू असेल गोलंदाज रोहनचा. समोर असेल तो अरबाज. यावेळी आपण पाहतो हलक्या हाताने लेग साइडला चेंडू ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. 27 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता स्ट्राईक वरती येतोय तो दीपक. तीन बॉल 27 धावफलकावरती. चौथा चेंडू आपण पाहतो ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू. पंचांचा इशारा देतो की हा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली त्यांची गरज असेल मीत 11 संघाला. जर एक तर फायटिंग टोटल साठी 28 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय बॅटची कडा पंचांकडे अपील केली जाते. पंच कोणत्याच प्रकारचे अपील घेत नाहीयेत. थोडासा वेळ द्या. नॉट आउट पंचांचा इशारा येतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय रोहनची. आतापर्यंत रोहननं फक्त 3 धावा खर्च केल्यात. 1 वाईड आणि 2 सिंगलच्या. 4 चेंडूंचा खेळ संपला. 5वा चेंडू असेल गोलंदाज रोहनचा. समोर असेल तो दीपक. 28 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंमध्ये किती धावा कुठणार तो दीपक? पाचवा चेंडू फटका केसलाय समोरच्या दिशेनं. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. पहिली तर कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 30 धावा धावफलकावरती आहे. आता फक्त शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती. एक लास्ट बॉल एक मोठा फटका गरजेचा असेल तो मीत 11 संघासाठी. जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचंय. खूप कमी धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते. एक फायटिंग टोटल उभारायची असेल तर एक मोठा फटका गरजेचा आहे. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज रोहनचा. समोर असेल तो दीपक. यावेळी आपण पाहतोय बॅटची कडा. त्या ठिकाणी यष्टीरक्षक धावतोय. चांगले प्रयत्न आपण पाहतोय. पहिली तर कंप्लीट होते. दुसरीसाठी रनआउटच्या रूपात बाद होतो तो अरबाज. धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल ती 31. विजयासाठी गरज असेल ती 32 धावसंख्येची. येणारे 24 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज असेल ती ओमसा 11 संघाला.
ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित आपण पाहतोय सन्मान्य रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भरलेली स्पर्धा अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे आणि त्याची फायनलची मॅच आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मीत 11 संघानं 4 षटकांमध्ये धावा
येतोय संदेशचा ब्रँडेड चौकार. तर विनंती असेल स्टेज समोर गर्दी करायची नाहीये आणि विनंती असेल ओम साई 11चे आपले खेळाडू आपण खाली ठेवायचे. जास्त आवाज केला तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पहिल्या चेंडूवरती येतोय तो दीपकच्या विरोधात चौकार. दुसरा चेंडू शाळा प्लेनचा चेंडू त्याला पुल केलाय. पुलचा धमाका चेंडू मात्र निघून चाललाय. फाईन लेग रिजन मध्ये संदेशच्या बॅट मधून येतो हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. नक्कीच एक सुवर्ण संधी असेल ती संदेशसाठी. आमचे मित्र ज्यांना आम्ही प्रेमाने नाना म्हणतो, ऋतिक सोनवणे वारकरी हॉटेलचे मालक यांच्याकडून जर अजून एक चौकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेले ओम साई ग्रुपसाठी. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतो. 32चं टार्गेट होतं. आजची सरासरी राखायची होती. पहिल्याच 2 चेंडूमध्ये संदेश आपल्या इरादे स्पष्ट केलेत. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 चौकार आपण पाहिलं त्याच्या बॅट मधून. आता मात्र दीपकवर प्रेशर. तर शांतता ठेवायची विनंती असेल. ओम साईचे साथीदार जे प्रेक्षक असतील त्यांचे पाठीराखी असतील. दोन चेंडू 8 धावा धावफलकावरती येत. तिसरा चेंडू फुलटा चेंडू आपण पाहतोय. चेंडूला लॉफ्ट केलं. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची चुकी होते. चेंडू मात्र निघून जातोय. सलगचा हा तिसरा चौकार येतोय संदेशच्या बॅट मधून. थँक्यू. आणि गुलजार भाऊ ही लहान मुलं पाहताना त्यांना ओम साई ग्रुप कडून आम्ही टी शर्ट दरवर्षी देत असतो. कारण आमच्या आनंदापेक्षा त्यांचा आनंद हा द्विगुणित आहे. कधी पण तुम्ही पाहाल का खेळाडू कमी पण लहान मुलांचा एक आनंद असतो. त्यांच्या आनंदासाठी आम्ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ठेवतो. एक दिवस जेवण असतो. आमचा रुपेश कालेकर यांनी जेवणाची सुविधा केली होती. आज जवाब फटकेबाजी आपल्याला पाहताना मिळते ती संदेशच्या बॅट मधून. संदेशने मात्र आता या सामन्याचं पूर्ण चित्र बदलून टाकलंय. 4 चेंडूमध्ये 4 मोठे फटके. 18 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्यात. संपूर्ण मॅच मात्र आपल्या बाजूने फिरवायला लावली आहे. चांगली फलंदाजी पाहतो. ज्या दीपकनं मागच्या 4 सामन्यांमध्ये आतापर्यंत एकदाही 10च्या वरती धावसंख्या दिली नव्हती त्याच्या विरोधात हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 सलगचे चौकार आणि त्याच्यानंतर शाळा प्लेन वरती आलेला हा षटकार आपण पाहतोय संदेशच्या बॅट मधून. खूप चांगली सुरुवात असेल ती ओम साई 11 संघासाठी. आता समीकरण मात्र उरलंय. येणारे 20 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असेल. चांगली फलंदाजी आपण पाहतोय संदेशच्या बॅट मधून. 4 चेंडूंमध्ये 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर विनंती असेल की आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. 5वा चेंडू असेल. पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेऊन पॉवरफुल फटके मात्र मारले जातात संदेशच्या बॅट मधून. 5वा चेंडू. यावेळी या क्लाइंटचा चेंडू आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. 18 धावा धावफलकावरती येत. शेवटचा चेंडू. नो चेंडू. पंचांचा इशारा. त्याला देखील पाठवलाय सीमा रेखा पार. संदेशच्या बॅट मधून हा 4था चौकार. तर आपण पाहतोय
या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील सौरभदादा कालेकर असतील, अमोलदादा गायकर असतील, तसंच आपण पाहतोय ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित आपण पाहतोय सन्मान्य रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही भरलेली स्पर्धा अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 आणि त्याची ही फायनलची मॅच आणि या फायनलच्या मॅच मधली संदेशची फलंदाजी 5 चेंडूंमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे सामना आपल्या बाजूने पलटवून टाकलेला आहे. जणू काय जवळपास राक्षसच घुसलं की काय आतमध्ये. शेवटचा चेंडू दीपकचा. यावेळी आपण पाहतोय फटका खेचत होता, फ्री हिटचा चेंडू होता, पण चेंडू येतो तो निर्धाव. षटक क्रमांक पहिलं संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 अंकावरती. आता मात्र गरज असेल येणारे 12-18 चेंडू आणि 9 धावसंख्येची. तर आपण पाहतो संदेश साठी पारितोषिक आलंय. हॉटेल वारकरीचे प्रोप्रायटर ऋतिक दादा सोनावले, सन्मान्य ऋतिक सोनावले साहेबांकडून आपण पाहतोय जे चौकार हॅट्रिक लगावली संदेश साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचे देखील मनपूर्वक आभार असतील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 अंकावरती. आता गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो तो विश्वास. 18 चेंडू 9चं समीकरण समोर असेल तर कॅप्टन गणेश. यावेळी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील, पण LBWचं विकेट नाहीये इथे. पहिला चेंडू येतो तो निर्धाव चेंडू मात्र गरजेचं होतं, पण दीपक वरती आक्रमण चढवलं गेलं. आता मात्र गरज असेल ते येणारे 17 चेंडू आणि 9 धावसंख्येची. संपूर्ण मॅच आपण पाहतोय ओम साईच्या बाजूने आपलं आतापर्यंत जाताना दिसते. ही मेडन ओव्हर टाकेल का विश्वास. दुसरा चेंडू फटका चांगला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सजवलंय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्या जाऊन पोहोचले 24. स्ट्राईक रेंज वरती तर पुन्हा एकदा आलाय तो संदेश. ज्याच्या बॅट मधून धावा आल्या त्या 22. तो संदेश आता स्ट्राईक रेंज वरती येतोय. दुसरा चेंडू विश्वासचा. यावेळी फटका फसलाय. संदेशची विकेट मिळेल का. कोणती चुकी होत नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होते संदेश, ज्याच्या बॅट मधून आले होता 22 धावा. धक्का क्रमांक पहिला असेल तो ओमसा 11 संघाला संदेशच्या रूपात बॅक टू द पवेलियन. मास्टर आता बॅटिंग साठी जातो इनॅक्ट नंबर 3 वरती, ज्यानं आजच्या दिवसामध्ये दबदबा दाखवलाय. कालच्या दिवशी अनुपस्थित होता, पण आज मात्र त्याने आपले तडाखेबाजी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही कडून दाखवले. तो दिलीप. तिसरा चेंडू फटका चांगला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेट लेवल हा चेंडू जातोय. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अजूनही 7 धावसंख्येची गरज असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती. चौथा चेंडू. यावेळी आपण पाहतो हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता, पण फटका मात्र फसलाय. कोणतीही धाव घ्यायचा उद्देश नाहीये. महेंद्र सिंग धोनी स्टाईल न फिनिश करण्याचा प्रयत्न आहे कॅप्टन गणेशचा. चौथा चेंडू येतोय तो डॉट. अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. 5वा चेंडू असेल विश्वासचा. थोडी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत विश्वासनं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू असेल. यावेळी आपण पाहतोय फटका प्रॉपर आहे. या टायमिंगने मारलेला हा तडाखा. चेंडू मात्र चाललाय सीमा रेखा पार. स्मृतीला अभिवादन देत असताना हा
षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21. अजूनही एका धावसंख्येची गरज असेल. थोडी वाट पाहावी लागेल ओमसा 11च्या प्रेक्षकांना आणि पाठीराख्यांना आणि खेळाडूंना. 12 चेंडू 1 ची गरज आहे. आपण पाहतोय मैदानावर ड्रिंक्स ब्रेक चालू आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल तो गोलंदाज योगेश. गोलंदाजी मार्क वरती क्षेत्ररक्षक पुढे आणलेत. 1 धाव मात्र वाचवू शकतो का? 12 चेंडू 1 ची गरज. स्ट्रायकर एंड वरती असेल तो दिलीप. 1 ची गरज आहे. 12 चेंडू 1. ओमसाई विपक्ष नीत 11 सौरभ कालेकर आणि या फटका खेचला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरून मॅच मात्र विन होतोय ओमसाई 11 टीम संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन.